2026 रोजी अण्णाभाऊंची 106वी जयंती सर्वत्र साजरी होते. त्यांच्या जन्मगावी वाटेगावमध्ये विचारमंथन परिषदेचं आयोजन आम्ही सर्व मंडळींनी केलेलं आहे. या परिषदेत उद्घाटक म्हणून या ठिकाणी कॉम्रेड संभाजी भगत आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर भारत पाटणकर आहेत. महाराष्ट्रातल्या प्रमुख काही मान्यवरांच्या विचाराचं मांडणी त्या ठिकाणी होणार आहे. त्यात कॉम्रेड धनाजी गुरव आहेत, कॉम्रेड विजय मांडके आहेत, श्री उमेश शेवाळे आहेत, कॉम्रेड अतुल दिघे आहेत, कॉम्रेड आयुर्वेदिक धर्मसंगिनी रमा गोरख आहेत, शाहीर सदाशिव निकम आहेत, कॉम्रेड सुबोध मोरे आहेत, कॉम्रेड लता भिसे सोनवणे आहेत, भाई दिगंबर कांबळे आहेत. आणि या परिषदेत जे प्रमुख 3 ठराव मांडले जाणार आहेत त्या ठरावाची मांडणी या ठिकाणी सूचक म्हणून एका ठरावासाठी अनिल मामाने आणि अनुमोदक आनंदा थोरात असणार आहेत. एका ठरावासाठी नंदकुमार हत्तीकर आणि मदन पवार असणार आहेत आणि एका ठरावासाठी श्री बी.जी. पाटील हे सूचक आणि कॉम्रेड दिलीप पवार हे अनुमोदक असणार आहेत. कार्यक्रमाची वेळ दुपारी 1 वाजता आहे आणि या कार्यक्रमाला सर्वच मंडळींनी, सर्व थरातल्या मंडळींनी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्वांना या ठिकाणी करतो. धन्यवाद. वाटेगावला होणारी अण्णाभाऊंच्या जयंती दिवशी होणारी जी परिषद आहे ही विचारमंथन परिषद आहे. अण्णाभाऊ हे विचारमंथनाच्या क्षेत्रामध्येच काम करणारे होते. त्यांनी साहित्याच्या क्षेत्रातल्या लोकांना विचारमंथन करायला लावलं. एक शाळेमध्ये हातात पेन्सिल घेऊन लिहायचं सुद्धा त्याला संधी ज्यांना दिली नाही त्यांना हाकलून काढलं शाळेतून, अस्पृश्य म्हणून बाजूला ठेवलं आणि त्याला लाथ मारून ते पळून गेले शाळेतून. अशा माणसाने जगाच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये स्वतःचं साहित्य नेण्या इतकं चांगलं साहित्य हे निर्माण करावं, विविध अंगी साहित्य निर्माण करावं, हे एक जागतिक पातळीवरचा विक्रम आहे. आणि अशा माणसाकडं भरपूर दुर्लक्ष हे या सरकारनं केलेलं आहे, केंद्र सरकारनं केलेलं आहे, राज्य सरकारनं केलेलं आहे. तिथे परदेशामध्ये त्यांचा जेवढा सन्मान होतो त्याच्या 1% सुद्धा सन्मान हा इथं कोणी त्यांचा या सरकारी पद्धतीनं करत नाही. आणि आपण सुद्धा सगळे त्या मानाने आम्ही सुद्धा उशीर केला असं म्हणावं लागेल त्यांना न्याय देण्याच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून हा उपक्रम काही वर्षामध्ये आम्ही सुरू केलेला आहे की अण्णाभाऊ साठेंचं हे जे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे त्याच्यामधून नव्या पिढीला शिकण्यासारखं भरपूर आहे. आता जी ज्यांची तरुण मंडळी मैदानात आलेली आहेत त्यांना जर अण्णाभाऊ कळले तर अजूनही ते जास्त चांगल्या पद्धतीनं, जास्त जाणत्या पद्धतीनं त्यांची चळवळ करू शकतील. इतकी ताकद अण्णाभाऊंच्या या साहित्यामध्ये आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही लढा करण्याची तयारी करूनच, लढा करण्याचा निर्धार करूनच ही परिषद घेतो आहोत. गेल्या वर्षीच असं करण्याचा मानस होता, परंतु अनेक कारणांनी ते पुढं जाऊ शकला नाही फारसा. यावर्षी मात्र आम्ही निर्धार केलेला आहे की महाराष्ट्रव्यापी लढा उभारून अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी म्हणून, आणि ते जागतिक पातळीवरचं स्मारक होईल, देश पातळीवरचं स्मारक होईल, अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करणार. असे ठराव या परिषदेमध्ये केले जाणार आहेत.